नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की कल्किया इथे मीरापाशी असतो. मीराबरोबर जे काही बाळाच्या गोष्टी करतो, मरणाच्या गोष्टी करतो, तेव्हा मीरा जरा संतापते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणते, वेदाचे बाबा, तुमचं एक काय मला कळनाच झालं आहे. कारण की कधी काय बोलताय वेगवेगळंच बोलताय. जराशी मला वेगळंच विचित्र वागलेलं दिसताय तुम्ही. तोपर्यंत त्याच्या खांद्यावरती हात ठेवल्यानंतर कल्किया तिच्याकडे पाहतच राहतो. तोपर्यंत मंजिरी तिथे येऊ का नको आणि म्हणते, अथर्व, तू आत्ताच्या आत्ता दादासाहेबांनी तुला बोलवलं आहे आणि ती टेबलावरची केस पेपर आहेत ते घेऊन चल. मीरा पटकन त्या खोट्या अथर्वच्या हातामध्ये देते आणि तो मंजिरी बरोबर निघून जातो. मंजिरी त्याला घेऊन जात असताना माघारी वळून पाहते तर काही इथे मीराकडे. तर मीरा जरा टेन्शनमध्ये असते. म्हणते, अथर्वने हे काय बोलले आहेत. तोपर्यंत मंजिरी म्हणते की मीरा, अशीच तुझे टेन्शनमध्ये राहा आणि तुला जे काही अथर्व बोलला आहे, म्हणजे कल्किया बोलला आहे, त्याच्यामध्ये काही ना काही तू विचार करायला लागली आहेस. आत्ता कुठे माझ्या प्लॅनला सुरुवात झाली. मंजिरी तिथून निघून गेल्यानंतर खरा अथर्व तिथे येतो. खरा अथर्व तिथे आल्यानंतर म्हणतो, अगं मीरा, आज मला एवढं छान वाटतं, एवढं फ्रेश वाटतंय ना, काही विचारायलाच नको. आणि एक गोष्ट विचारू का तुला, राग तर येणार नाही ना. मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. अगं, मला हेच विचारायचं आहे की मी उद्यापासून ऑफिसला जाऊ शकतो का? डॉक्टरांची मी परवानगी घेतली आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. म्हणते, तुम्ही डॉक्टरांची परवानगी घेतली आहे ना, मग जा ना. एवढं काय विचारताय. पण तुम्ही वेळच्या वेळ जेवण घ्यायचं, गोळ्या घ्यायच्या, सगळ्या काही गोष्टी घ्यायच्या आणि तुम्ही वेळच्या वेळ सगळी काही स्वतःची काळजी घ्यायची. मीरा हो म्हणलेली असते अथर्वला ऑफिसला जाण्यासाठी. अथर्व तिथून निघून जातो. मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. म्हणते की नक्की काय झालं काय वेदाच्या बाबांना काही कळतच नाही आहे. कारण की प्रत्येक टायमीला आत्ता एक बोलले, नंतर एक बोलतात, काही विचित्रच वागतात. जराशी थोडा डाऊटच येतो. तिला पण नजर अंदाज करते ते. तोपर्यंत ते कल्कियाला ती गार्डनमध्ये मंजिरी घेऊन जाते आणि म्हणते की तुला एक काम करायचं आहे. तो म्हणतो की काय करायचं आहे काम, ते सांगशील का नाही मला? मग फक्त म्हणते, करायचे. एवढं ऐक, लक्ष देऊन ऐक. तू एक मनुष्य नाही आहेस, बरोबर? तुझ्यामध्ये भावना तयार करायला लागतील आणि त्या भावना मी तुला शिकवते. तुला ना मीराबरोबर जवळीक साधायची आहे. तोपर्यंत मंजिरी त्याला सगळं काही शिकवत असते की प्रेमाने कसं बोलायचं, कसं वागायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी. तोपर्यंत मंजिरीलाच तो उलट प्रश्न विचारतो की अगं, तू कधी केलं आहेस का ते? तुला जमतं का? तुला किती दिवस लागले? म्हणजे असं किती दिवस लागले ते सगळं काही शिकायला? तो मंजिरी वैतागाने म्हणते, मी जे काही शिकवते ना ते गपचूप ऐकून घे. काही फालतू प्रश्न विचारू नकोस आणि प्रेमाने कसे बघतात एकदा माझ्याकडे बघून दाखव बघू. तोपर्यंत हा राक्षस जा असतो खोटा अथर्व, तो तिच्याकडे एकदम मोठे मोठे डोळे करून असं बघत असतो. मंजिरी म्हणते, अरे देवा, काही एवढं शिकवण्याचा काही फायदा नाही आहे बरं का. तुझे एवढे मोठे डोळे बघून ना पुढचा माणूस पळून जाईल. तोपर्यंत म्हणतो, अगं बघायचं तरी कसं, मला काही कळतच नाही आहे. तोपर्यंत इकडे सगळं काही ती शिकवत असते. म्हणते, शिकशील तू हळूहळू, पण तुझ्यामध्ये त्या सगळ्या काही भावना निर्माण झाल्या पाहिजे. तू तसं वागायला पाहिजे, तेव्हा कुठे पुढच्या माणसाला डाऊट येणार नाही. पुन्हा इथे दुसरा दिवस उगवतो. दुसरा दिवस उगवल्यानंतर ते अथर्व ऑफिसला जायला निघतो आणि त्यावेळेस इथे मीराला म्हणतो की मी ऑफिसला जात आहे, तू काही काळजी करू नको. मीरा हो म्हणते. दादासाहेब दोघंजण निघणार. तोपर्यंत मीरा अथर्वला थांबवते. म्हणते, तुमच्या ह्याच्यामध्ये टिफिन दिला आहे, गोळ्या, औषधं सगळं काही भरून दिलं आहे. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात, मीरा, अगं तू काही काळजी करू नको. जशी तू काळजी घेते ना अथर्वची, सेम तशी घेतो मी, काही काळजी करू नको. अथर्वही म्हणतो, हो बाबा, घ्या ना तुम्ही माझी काळजी, पण माझी एक अट आहे. तुमच्या सगळ्यांचं मी ऐकीन, माझी एक अट आहे, मलाही चॉकलेट पाहिजे. तोपर्यंत हे सगळं अथर्वचं बोलणं ऐकून ना सगळे काही हसतात आणि तिथून अथर्व निघून जातो. अथर्व जसा निघून जातो तसं मंजिरी म्हणते की मला ह्या खोट्या अथर्वला ह्या घरामध्ये घेऊन यायला पाहिजे, ते कोणालाही शंका न येता. तोपर्यंत ते अंबिका जाते मंजिरीच्या रूममध्ये ती पेटी बघण्यासाठी. पेटी कपाटातून काढते पण तिला काही खोलत नाही. मंजिरी म्हणते, अरे वा अंबिका, तुझी तर खूप मजल लांबपर्यंत गेली आहे.
पण ही पेटी तुला काही उघडणार नाही. तुला काय वाटलं, तुझे चमत्कार माझ्यासमोरही दिसतील, पण नाही. ते चमत्कार फक्त माया आणि नर्मदाची पुढं दाखवायची. तोपर्यंत मंजिरी पटकन अंबिकाच्या हातातून पेटी हिसकावून घेते. अंबिका तिचा गळा दाबणार, पण ही अंबिका काही तिला करू शकत नाही. आणि ते मंजिरी म्हणते, तू इथून चालते हो, माझ्या रूममध्ये अजिबात थांबायचं नाही. आणि जे प्रकार मंजिरीने अंबिकाच्यामध्ये झालेला असतो तो अंबिका मीराला जाऊन सांगते. मीरा म्हणते की आपण दोघीजणींना ती पेटी पळवून आणूया, बघूया त्या पेटीमध्ये नक्की त्या मंजिरीने काय ठेवलं आहे. तोपर्यंत अथर्व म्हणजे खोटा अथर्व तिथे येतो. मीरा म्हणते, वेदाचे बाबा तुम्ही तर ऑफिसला गेला होता ना, इथं काय करताय. इथे तो म्हणतो की मला थोडासा वेळ आहे म्हणून म्हणलं चला तुझ्याबरोबर वेळ घालवावा. तोपर्यंत अंबिका त्याच्याकडे पाहतच राहते. तोपर्यंत अथर्व तो खोटा येतो, तिच्या हातामध्ये गुलाबाचं फूल देतो आणि म्हणतो घे तुझ्यासाठी. प्रेमाने तिच्याकडे अंबिकाही तिथून निघून जाते. हे सगळं अथर्वचं बदललेलं रूप मीरा जरा आश्चर्याने होऊन लाजून काजून त्याला घट्ट मिठी मारते. आणि हा खरा अथर्व ऑफिसला गेल्यानंतर तिला फोन करत असतो, पण तिचं काही फोनकडे लक्ष नसतं. आणि तो कालकियाचं फोनकडे लक्ष जातो. तो पटकन आपल्या खिशामध्ये फोन घालतो आणि कोणालाही डाऊट न यावा त्यासाठी हे सगळं काही करत असतो. तोपर्यंत पुन्हा एकदा तो बाळाचा विषय काढतो. तोपर्यंत इथे मीरा म्हणते, काय वेदाचे बाबा काय चाललं आहे काय तुमचं, सारखं बाळाचा विषय काढताय तुम्ही. तोपर्यंत असं काही म्हणल्यानंतर तो खोटा अथर्व म्हणतो, माझा वेळ संपला आहे, मी निघून जातो. असं म्हणल्यानंतर मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ते दामोदर आणि अजित हे दोघंजणी घरातले पैसे चोरून गार्डनमध्ये येतात लपवण्यासाठी. पण तिथे खोटा अथर्व बसलेला असतो. त्याला पाहून ते घाबरतात आणि त्याच्या हातामध्ये पैसे देऊन पळून जातात. आणि आतमध्ये येतात तरी काय, हा खरा अथर्व तर इथे जेवणासाठी बसलेला असतो. तो दोघंजणी आश्चर्याने पाहतात की अरे तिथे अथर्व इथे अथर्व, कळायला तर काही मार्गच नाही आहे नक्की इथे सत्य तर काय आहे. पण इथे खोटा अथर्व येतो मंजिरीपाशी, म्हणतो की अगं हे पैसे कुठले आहेत. पण मंजिरी म्हणते की अरे तुझ्या हातामध्ये कुठून आले हे पैसे. ह्या दोघांचं बोलणं चालू असताना दादासाहेब तिथे येतात आणि ते दोघंजणी आश्चर्याने एकदम घाबरून त्यांच्याकडे पाहतात. दादासाहेब त्यांना काही विचारणार, तो मंजिरी म्हणते की तू जा इथून, मी बघते काय करायचं ते. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूया नक्की काय सत्य समोर येईल का अजित आणि दामोदरच्या पुढे. व्हिडिओ